महाराष्ट्रात आता उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. एप्रिल मे आलं की तापमान 40-45 डिग्री पर्यंत पोहोचतं आणि एक विचित्र गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? दुपारी बाहेर जरी वारा असला तरी फ्लॅटमध्ये घुसल्यावर उकाडा जास्त वाटतो. कधी कधी तर असं वाटतं बाहेरपेक्षा घरातच जास्त गरम होतंय. हे का होतं? आणि एसी न लावता फक्त काही सोप्या सवयी बदलून आपलं घर 5 ते 8 डिग्रीने थंड ठेवता येईल का? तर उत्तर आहे हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे 12 ते 13 सोपे आणि जवळजवळ मोफत असे उपाय जे आपलं घर कडकडीत उन्हाळ्यात थंड ठेवतील. आधी समजून घेऊ, सिमेंटच्या इमारती इतक्या गरम का होतात? आपल्या शहरामध्ये आजकाल बहुतेक घरे आहेत सिमेंट, कॉन्क्रीट, टाइल्स, लोखंड या सगळ्यांनी बनलेली. आणि या सगळ्या वस्तूंचा एक प्रमुख गुणधर्म आहे, या वस्तू दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतात. याला वैज्ञानिक भाषेत म्हणतात हीट ॲब्सॉर्प्शन अँड हीट रिटेन्शन. म्हणजे काय? दिवसभर सूर्याच्या किरणांनी भिंती, छप्पर, खिडक्या, टाइल्स हे सगळं उष्णतेनं भरून जातं आणि मग सूर्य मावळल्यानंतरही ही उष्णता हळूहळू हळूहळू घरात सोडली जाते. आणि म्हणूनच रात्री 9-10 वाजता देखील घरात खूप उकाडा जाणवतो. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून घर थंड ठेवण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं तर सूर्याची उष्णता घरात येऊ देऊ नये आणि दुसरं घरातील गरम हवा बाहेर काढावी. आता पाहूयात काय काय उपाय करता येतील. पहिला आहे सकाळी 11 नंतर खिडक्या बंद करा. सकाळी साधारण 5 ते 8, 8:30, 9 पर्यंत हवा आपली थंड असते, कितीही उन्हाळा असला तरी. यावेळी सर्व खिडक्या घराच्या उघड्या ठेवा आणि क्रॉस व्हेंटिलेशन करा. पण एक मोठी चूक लोक करतात की दुपारी 12-1 पर्यंत खिडक्या उघड्या ठेवतात, मग बाहेरची गरम हवा घरात येते, भरून राहते. म्हणून नियम असा, सकाळची हवा आत आणि दुपारची गरम हवा बाहेर. त्यामुळे साधारण 10-11 नंतर खिडक्या, तुमच्या ज्या काही मोठ्या खिडक्या असतील गॅलरीच्या म्हणा किंवा भिंतींच्या, त्या अर्ध्या बंद करा. दुसरा उपाय आहे साधा आणि प्रॅक्टिकल उपाय, खिडकीवर ओला पडदा. हा उपाय खूप जुना आहे. गावाकडे लोक असं करायचे, खिडकीवर ओला कपडा किंवा ओला पडदा लावा किंवा जो काही पडदा असेल त्याच्यावरती पाण्याचा स्प्रे तुम्ही फवारा. जेव्हा गरम हवा त्या ओल्या कपड्यातून आत येते तेव्हा इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग होतं आणि हवा 4 ते 5 डिग्रीने थंड होते. हेच तत्व आपल्या कूलरमध्येही वापरतो, फक्त मग कूलर आणला की त्याला इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागते, त्यामुळे खर्च वाढतो. हा सोपा उपाय आहे, बिनखर्चाचा. नंतरचा उपाय, घरात हिरवी झाडं ठेवा जी नॅचरल एअर कूलर असतात. एक खूप सुंदर आणि नैसर्गिक उपाय. घरात हिरवी झाडं आणा. आजकाल अनेक लोक फक्त सजावटीसाठी इंडोर प्लांट्स ठेवतात, पण त्याचा एक मोठा फायदा असा आहे, घरातील तापमान कमी होण्यास त्यांना मदत होते. झाडं एक प्रक्रिया करतात जिला म्हणतात ट्रान्स्पायरेशन. म्हणजे झाडं त्यांच्या पानांमधून अतिशय सूक्ष्म स्वरूपात पाण्याची वाफ हवेत सोडत असतात दिवसभर. आणि जेव्हा हे पाणी हवेत वाफ बनतं तेव्हा आसपासच्या वातावरणातली उष्णता थोडी कमी होते. यामुळे घरातील हवा थोडी थंड आणि ताजी फ्रेश होते. म्हणून शक्य असल्यास घरात ठेवा मनी प्लांट, स्नेक प्लांट, ॲरेका पाम, स्पायडर प्लांट, पीस लिली. ही झाडं कमी प्रकाशात वाढतात, जास्त काळजी लागत नाही, हवा शुद्ध करतात. आणि एक छोटा पण प्रभावी उपाय अजून ह्याच्यात तुम्ही ऍड करू शकता, या झाडांना रोज पाणी द्या. माती ओलसर राहिली की बाष्पीभवन वाढतं आणि घरातील वातावरण नैसर्गिकरित्या थंड होतं. म्हणजे तुमच्या घरात एक छोटासा नैसर्गिक एअर कूलर तयार होतो. जर तुम्हाला ह्या प्लांटची आवड नसेल पण तुम्हाला घराचं टेम्परेचर थंड ठेवायचं असेल तर आजकाल ह्या मोठमोठ्या शहरामध्ये अशी झाडं किंवा प्लांट्स तुम्हाला महिन्याच्या भाडेतत्वावर देखील मिळतात. त्यामुळे जोपर्यंत उन्हाळा जो कडक आहे एप्रिल मेचा, तेवढ्यापुरती तुम्ही झाडं ती भाड्याने घ्या. तुमचं काम झालं जून मध्ये ती प्लांट्स तुम्ही परत देऊन टाका. त्यामुळे मग फक्त तुम्हाला 2 महिन्याचं ते भाडं भरायला लागेल, पण तुमचं घर मात्र थंड राहील. नंतरचा उपाय, उन्हात तापणाऱ्या भिंतींवर वेली किंवा वेल झाडांचं आच्छादन.
शहरातल्या घरांमध्ये एक मोठी समस्या असते. आपल्या घराच्या बाहेरील सिमेंटच्या भिंती दिवसभरच्या सूर्याच्या किरणांनी तापतात. विशेषतः पश्चिम बाजूची भिंत, दक्षिण बाजूची भिंत, या भिंतीवर दुपारच्या उन्हाचा सर्वाधिक मारा होतो आणि सिमेंट आणि कॉन्क्रीट ही उष्णता पटकन शोषून घेतात आणि मग ती उष्णता हळूहळू घराच्या आत सोडतात. म्हणून मग घर भट्टीसारखं गरम झाल्यासारखं जाणवतं. यावर एक अत्यंत नैसर्गिक उपाय, त्या भिंतीवर वेल झाडं वाढू द्या. उदाहरणार्थ मोगऱ्याची वेल असेल, मनी प्लांट असेल, बोगन वेल असेल, दुधी भोपळ्याची, कारल्याची वेल असेल. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही उष्णता पण कमी होईल आणि तुम्हाला दुधी भोपळा, कारला पण घरच्या घरी मिळेल. जेव्हा या वेली भिंतीवर पसरतात तेव्हा त्या भिंतीवर एक नैसर्गिक हिरवा पडदा तयार होतो. याला ग्रीन वॉलिंग असं पण म्हणतात. यामुळे 3 मोठे फायदे काय होतात? सूर्याचा प्रकाश थेट भिंतीवर पडत नाही, पानांमधून बाष्पीभवन होऊन हवा थंड होते, भिंतीचंच तापमान 5 ते 10 डिग्रीने कमी होऊ शकतं आणि म्हणून जगातील अनेक शहरांमध्ये आज ग्रीन वॉल्स आणि व्हर्टिकल गार्डन्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. जर तुमच्याकडे स्वतंत्र घर असेल, बंगला असेल किंवा तुमचा फ्लॅट ग्राउंड फ्लोअरला असेल तर हा उपाय तुम्ही नक्की आणि तातडीने करून पाहू शकता. आणि जरी तुमची अख्ख्या बिल्डिंगमध्ये किती 7, 8, 10 मजली जरी असली आणि सगळ्या रेसिडेंटला जे कोणी राहतात त्या सगळ्यांना हा त्रास असेल तर ते एकत्र येऊन ह्या अशा 2 भिंती ग्रीन करू शकतात. त्याच्यासाठी फक्त थोडाफार खर्च येईल, पण तुमची ही उष्णतेची समस्या किंवा घरात रात्री गरम होण्याची समस्या कायमस्वरूपी निघून जाऊ शकते. फक्त तुम्ही मग एकत्र येऊन तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. हा उपाय केल्यानं आपल्या घराच्या भिंती हिरव्याही होतील आणि थंडही राहतील. नंतरचा एक उपाय जो कॉमन आहे, लॉजिकल आहे, सायंटिफिक आहे. पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे पडदे तुम्ही घराला लावा. गडद रंगाचे पडदे सूर्याची उष्णता शोषून घेतात. पांढरे किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करतात. म्हणून उन्हाळ्यात पांढरे पडदे, कॉटनचे पडदे लावा. एक उपाय असा आहे की तुम्ही तुमच्या मजल्यावरती किंवा बाल्कनीमध्ये पाणी शिंपडा दर 2 तासाने. गावाकडे एक सुंदर सवय असते बघा, दुपारी अंगणात पाणी शिंपडायचं. का? कारण पाणी बाष्पीभवन होताना उष्णता त्याच्याबरोबर घेऊन जातं, त्यामुळे आसपासची हवा थंड होते. त्यामुळे फ्लॅटमध्येही तुम्ही बाल्कनीत किंवा फरशीवर थोडं पाणी शिंपडा किंवा मग ती एक साधारण 2 तासाने त्याचं मॉपिंग किंवा पुसून घ्या. नंतरचा उपाय आहे रात्रीचं क्रॉस व्हेंटिलेशन कसं मिळवायचं. रात्री 8 नंतर बाहेरची हवा देखील थंड होऊ लागते, म्हणून घराच्या 2 बाजूच्या खिडक्या उघडा. मग एका बाजूने हवा आत आणि दुसऱ्या बाजूनं बाहेर. यामुळे दिवसभर जमा झालेली गरम हवा बाहेर जाते. नंतरचा उपाय आहे खिडकीवर सनशेड किंवा कार्डबोर्ड लावा. सूर्याची थेट किरणं खिडकीतून आत येत असतील तर तुम्ही कार्डबोर्ड, थर्माकोल किंवा जाड कागद खिडकीच्या बाहेर लावा. अशानं सूर्याची थेट उष्णता आत येणार नाही, कारण त्याची धग सगळ्यात जास्त असते आणि ती थेट किरणं आत आल्यानंतर तुमचं फ्लोरिंग असेल, भिंती असेल, आतल्या गोष्टी ते तापवतं आणि ती उष्णता मग दिवसभर घरात राहते. त्यामुळे हा उपाय देखील खूप प्रभावी आहे. नंतर आहे गवताची चटई किंवा खसचा पडदा. भारतामध्ये जुन्या काळी घरं थंड ठेवण्यासाठी ही पद्धत वापरली जायची. खसचा पडदा, हा पडदा पाण्यानं ओला ठेवला की त्यातून येणारी हवा खूप थंड राहते. आजही अनेक गावात किंवा नॉर्थ इंडियामध्ये हा उपाय सर्रास वापरला जातो. नंतर छत गरम होऊ देऊ नका. म्हणजे जर तुमचं इंडिपेंडेंट हा घर असेल, बंगला असेल किंवा तुम्ही टॉप फ्लोअरला राहत असाल तर मग छत गरम होऊन त्याचा फटका तुम्हाला बसतो, कारण आतली हवा मग गरम होते. त्यामुळे मग छप्पर सर्वात जास्त गरम होत असेल तर त्या छतावर पांढरा रंग असेल, चुन्याचा लेप असेल, टाईल्स असेल, ग्रीन नेट असेल, हे लावा. कारण पांढरा रंग सूर्यकिरण परावर्तित करतो. तुम्ही जर जाड गादी किंवा मॅट्रेसेस वापरत असाल तर ती फार मोठी चूक आपण करतोय. कारण वर्षभर आपण जसं जाड गादीवरती झोपतो तशीच गादी उन्हाळ्यात वापरली तर त्याचे दुष्परिणाम काय होतात ते बघू. कारण प्रत्यक्षात जाड गादी ही उन्हाळ्यात उकाडा वाढवते. कारण गादीमध्ये काय असतं? फोम असतो, कापूस असतो, स्पंज असतो, मेमरी फोम असतो. यांनी हे सर्व पदार्थ उष्णता साठवून ठेवतात. कारण आपलं शरीर झोपल्यानंतर सतत उष्णता निर्माण करत असतं, ती बाहेर पडत असते आणि जेव्हा आपण जाड गादीवर झोपतो तेव्हा ती उष्णता खाली अडकते, ट्रॅप होते. म्हणजेच शरीराखाली एक प्रकारे गरम हवेचा थर तयार होतो. त्यामुळे मग पाठीला घाम येणं, झोप सतत मोडणं, शरीर बेचैन होणं,
लक्षात घ्या, आपल्या जुन्या पिढीत उन्हाळ्यात लोक सरळ चटईवर, गवताच्या चटईवर, पातळ गादीवर किंवा साध्या फरशीवर झोपायचे. यामागे साधं विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही पातळ चटईवर झोपता तेव्हा शरीराची उष्णता फरशीमध्ये किंवा जमिनीत पसरते आणि शरीर थंड राहतं. म्हणून उन्हाळ्यात जाड फोमच्या गाद्या टाळा, पातळ चटई वापरा किंवा सुती चादरी वापरा. यामुळे झोप अधिक थंड आणि शांत होईल. जर शक्य असेल तर झोपण्यापूर्वी त्या फरशीवर थोडंसं पाणी शिंपडा किंवा ती पाण्याने पुसून घ्या. फरशी थंड होते आणि खोलीचं तापमानही काही अंशाने कमी होईल. आपण घरात जे काही उष्णता तयार करतो स्वतःहून, आपण स्वतःही घर गरम करत असतो. उदाहरणार्थ गॅसवरती जास्त स्वयंपाक करणं, जास्त लाईट्स चालू असणं, मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू चालू असणं, फ्रीज मोठमोठे असणं, यामुळे पण घरात आतूनच उष्णता तयार होत असते. त्यामुळे मग काय करू शकतो तुम्ही, दुपारच्या वेळेत गॅसवरचा स्वयंपाक टाळा, प्रेशर कुकर वापरा, घरात LED लाईट्स वापरा, जेणेकरून घरातली उष्णता तयार होण्याचं प्रमाण कमी होईल. मंडळी, उन्हाळ्याची उष्णता आपण काही थांबवू शकत नाही. सूर्याला आपण सांगू शकत नाही की आज थोडं कमी ताप, पण आपल्या घराचं आणि जीवनशैलीचं नियोजन मात्र बदलू शकतो. पूर्वी आपल्या घरामध्ये जाड भिंती असायच्या, मातीची घरं असायची, झाडांची सावली असायची, त्याच्यावर खसचे पडदे, चटया आणि भरपूर मोकळी खेळती हवा असायची. म्हणून आपली घरं नैसर्गिकपणे थंड असायची. पण आज आपण राहतो सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात. पण थोडी शहाणपणाची सवय लावली तर आपलं घर अजूनही नैसर्गिकपणे थंड ठेवता येईल. या व्हिडिओत सांगितलेले हे छोटे छोटे उपाय परत एकदा समराईज करतो. सकाळची हवा घरात घ्या, खिडक्यांचं नियोजन करा, त्या कधी बंद ठेवायच्या कधी उघडायच्या. पाणी असेल घरात, तुम्ही पाणी शिंपडणं असेल, हिरवी झाडं घरात आणणं असेल, खसचे पडदे आणि साधी जीवनशैली म्हणजे चटईवर झोपायचं 2 महिने, हे सगळं मिळून आपल्या घराचं तापमान 6 ते 8 अंशांनी कमी करू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला महागडा AC किंवा कूलर लागत नाही, ज्याचं इलेक्ट्रिसिटीचं बिल हजारात जातं. मोठा खर्च तुम्हाला करायचा नाहीये किंवा मोठे बदल करायचे नाहीयेत. आणि जे काही साध्या हाताशी असणाऱ्या वस्तू वापरून तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकता आणि यामुळे तुम्ही एक जाणीवपूर्वक जगू शकता. कारण शहाणं घर ते नाही ज्यात AC असतो, शहाणं घर ते असतं जे उन्हाळ्यातही अशा साध्या साध्या उपायांनी थंड राहतं. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही असं काही करत असाल उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी तर ते कमेंट करून सांगा. तुमची प्रतिक्रिया, प्रतिसाद ऐकायला मला आवडेल. आणि अशाच उपयोगी माहिती करता गोल्ड एज ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.